आज आपण बनवूया चिकनच्या पायाची भाजी। साठी मी इथं पाय घेतलेले स्वच्छ धुवून आपण आता यांचे नख काढून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला पाय साफ करून घ्यायचे पूर्ण। आपलं पाणी गरम झालेलं आहे। आता या पंजांना आपण बॉईल करून घेऊ। 10 ते 15 मिनिटं झालेले आपल्याला पंजे पण व्यवस्थित बॉईल झालेले। आपण आता त्यांना काढून घेऊ। पंजे व्यवस्थित आपले बॉईल झालेले। आपण आता त्यांना साफ करून घेऊ। वरची स्किन जी आहे ना ती काढून घेऊ। स्किन निघून जाते त्याची। अशा पद्धतीने पूर्ण स्किन काढून घ्यायची आहे। आपण असे पूर्ण पंजे साफ करून घेऊ। भाजीसाठी तेल इथे मी काही खडे मसाले घेतलेले। दालचिनी आहे, स्टार फूल आहे, लवंग आहे, विलायची आणि तेजपत्ता, चॉप केलेली हिरवी मिरची, जिरे, चॉप केलेला कांदा। कांदा आपण परतून घेऊ ब्राऊन होईपर्यंत हलका 5 ते 10 मिनिटं। चवीनुसार मीठ, हळद। कांदा परतून घेऊ आपण त्यात अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ 1 चम्मच। बारीक चॉप केलेले टमाटे 2 मिनिटं आपण टमाट्यांना असंच परतून घेऊ। धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, मटन मसाला, चिकन मसाला, किचन किंग हा गरम मसाला। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आता भाजीसाठी गरम पाणी घालून घेऊ। एक उकळी येऊस तर आपण असंच झाकून ठेवू 5 मिनिटं। 5 ते 7 मिनिटं झालेली आहे। भाजीला मस्त उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोंबडीचे पंजे घालून घेऊ। त्याला उकळी येऊस तर असंच झाकून ठेवू आपले चिकनचे पाय पण व्यवस्थित शिजलेले।